ज्यांच्या संकल्पनेतून आज हा एवढा मोठा जनसमुदाय इथे जमलेला आहे, आपल्या सर्वांचे लाडके भाऊ कोण? तुमचा आवाज जरा कमीच येतोय. बक्षीस पाहिजे नाही का? सर्टिफिकेट तर मिळणार आहे, पण रक्षाबंधनचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. कोणाकोणाला पाहिजे गिफ्ट रक्षाबंधनचं? ते सगळेजण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात भाऊंचं इथे स्वागत करतील. यानंतर सन्माननीय रवी भाऊ राणा यांना विनंती करते की आपण बोलावं. भारत माता की, भारत माता की. जोरात आला पाहिजे, वरती हात वरती करायचे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आई सावित्री यांना सुद्धा वंदन करतो. आई जिजाऊ यांना सुद्धा वंदन करतो. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सर्टिफिकेट वाटायचा प्रोग्राम जर कुठे होत आहे तो अमरावतीमध्ये होत आहे, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माजी मंत्री, आता जे राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब उपस्थित आहे, त्यांचं मी आपल्या माध्यमातून मनापासून स्वागत करणार. याचप्रमाणे माजी खासदार देवेंद्र फडणवीस म्हणे त्याविषयी की माजी खासदार म्हणताना खूप जड जाते म्हणे डॉक्टर साहेब, पण माझी असते, बरोबर नाही आहे? तर माजी खासदार या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सुद्धा भाजपच्या नेत्या आहे, त्यांचे स्वागत करतो. हा युवासन पार्टीचा प्रोग्राम आहे हे सांगतो. या ठिकाणी उपस्थित आदरणीय RDC भटकर साहेब उपस्थित आहे. या ठिकाणी तहसीलदार साहेब विजयजी लोखंडे आहे. या ठिकाणी आमचे उपस्थित घोडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, महिला बाल कल्याणचे. त्याचप्रमाणे भडांगीजी उपस्थित आहे. आणि आमच्या सगळ्यांनी ज्यांनी धनोटे साहेब उपस्थित आहे. आणि या ठिकाणी उपस्थित ज्या महिलांनी अहोरात्र मेहनत करून आमच्या अंगणवाडी सेविका या सगळ्यांनी यांना निमंत्रण देण्यासाठी, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना निमंत्रण देण्यासाठी ज्यांनी मेहनत केली अशा आमच्या ताई चिखलतर ताई उपस्थित आहे, ठाकरे ताई आहे, कोतरे ताई आहे, ब्राह्मणे ताई आहे, काळे ताई आहे, पाटणकर ताई आहे आणि संपूर्ण सर्व अंगणवाडी सेविका या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि जेवढ्या बहिणी माझ्या या हॉलमध्ये आहे, वरती बसलेल्या आहे, हॉलच्या बाहेर बसलेल्या आहे, सगळ्या बहिणींना भावातर्फे मनापासून साष्टांग नमस्कार करतो, वंदन करतो. आणि आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कारण की तुम्हाला माहित आहे की आता येणाऱ्या काही दिवसातच राखीचा प्रोग्राम आहे. आणि बहिणीला जेव्हा राखी आली की भावाकडनं काही अपेक्षा असते. म्हणून राज्याच्या महायुती सरकारने सगळ्या बहिणींसाठी इतकी चांगली योजना आणली की या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या सगळ्यांच्या इथे नोंदी झालेल्या आहे, या सगळ्यांना 17 तारखेला सगळ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार आहे. 3000 रुपये. आणि आज या ठिकाणी बहिणीच्या खात्यामध्ये 3000 आणि महिन्याचे 1500 रुपये. मला आठवते की एखाद्या महिलेला जर 1500 रुपये महिना मिळत असेल
तर त्या 1500 रुपये महिना त्या महिलेसाठी किती मोठं होते. कारण मला आजही आठवते की मी सुद्धा एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला. जेव्हा माझी आई तांदूळामध्ये गव्हामध्ये 20 रुपये 25 रुपये लपून ठेवत होती आणि ते लपून ठेवल्यानंतर ते महिन्याचे जमा झाल्यानंतर बोंडे साहेब काहीतरी त्या 500 रुपयात 1000 रुपयात काहीतरी घ्यायचं, काहीतरी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या शिक्षणासाठी कोणाच्या एखाद्या तब्येतीसाठी ते 20 रुपये 10 रुपये कामात आले पाहिजे. मी अनेकदा त्या गव्हामधले तांदूळामधले पैसे माझ्या डोळ्यांनी पाहिले की त्या 20 रुपयाचं 10 रुपयाचं काय महत्व आहे. म्हणून हे 1500 रुपये मला असं वाटतं की महिलांच्या जीवनामध्ये एक मोठा आधार या महायुती सरकारने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आणि मला हेही आठवते की या 1500 रुपयामध्ये एक खट्टे 2 महिन्याचे जे पैसे येत आहे आणि राखीच्या पहिले पैसे येत आहे तर नक्कीच आमच्या बहिणी मुलांसाठी कपडे घेतील, काहीतरी गोड पदार्थ घरामध्ये तयार करतील, काहीतरी आमच्या आई बहिणीसाठी एखादी साडी घेतील. काही ना काही या 3000 रुपयामध्ये चांगल्या प्रकारे राखी साजरी होईल आणि येणाऱ्या 10-15 दिवस आपल्या घरामध्ये सण साजरा होईल. या 3000 रुपयामध्ये असा फायदा आपल्या प्रत्येक बहिणीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी अनेक लोक टीका करतात की 3000 1500 रुपये महिना हा इलेक्शनच्या तोंडावर दिलेला आहे. पण मला एक लक्षात ठेवा की देणाराचं देत राहावं आणि घेणाऱ्यांनी घेत राहावं. पण देणारा आधी दिलं पाहिजे, मग दिलं त्याला काही अर्थ राहत नाही. तुम्ही पाहिला नवनीत राणाच्या इलेक्शनमध्ये जे भाषण झाले खटाखट 8,500 रुपये येणार होते, आले का? ते आता पडल्या बिचारा घरी बसल्या, पडल्या नाही का? जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये खोटंच बोलायचं आहे आणि काहीतरी मिळवायचं आहे तो जीवनामध्ये कोणाला काही देऊ शकत नाही. द्यायची तर धम्मक असली काही मिळवायच्या आधी त्याच्या खात्यामध्ये दिलं पाहिजे. ते महायुती सरकारने देत आहे, ते देणं करत आहे. आणि आज नवनीत राणा पराभूत झाल्या. एवढी रात्रंदिवस मेहनत केली, ज्या ताकदीनं त्यांनी महिलांचा आवाज बनवून या महाराष्ट्राचा आवाज बनवून त्या आदिवासी शोषित शेतकरी सर्वसामान्य महिलांचा आवाज बनवून त्यांनी पार्लमेंटमध्ये नेहमी आपला आवाज म्हणून काम केलं. गोरगरिबांसाठी आवाज उचलला. मला आठवतं की या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी मानधन वाढलं पाहिजे यासाठी पहिला आवाज जर पार्लमेंटमध्ये कोणी उचलला असेल तर नवनीत राणांनी तुमचा आवाज उचलला आणि त्या ठिकाणी मागणी केली होती 21,000 रुपये यांना त्या ठिकाणी मानधन मिळालं पाहिजे. या ठिकाणी आमच्या एसडीओ मीनू मॅडम सुद्धा आल्या, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आणि सगळ्यांना पेन्शन भेटलं पाहिजे. या ठिकाणी पेन्शन भेटून त्या ठिकाणी किमान 26,000ची मागणी आमच्या अंगणवाडी सेविकांची होती आणि त्यांना कायमस्वरूपी परमनंट केलं पाहिजे ह्या आमच्या बहिणींची सगळ्यांची मागणी होती. आणि त्या मागणीचा आवाज नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये उचलला, राज्यसभेमध्ये बोंडे साहेबांनी उचलला आणि सगळ्यात या महायुतीमध्ये अनेक आमदार जिल्ह्यामध्ये जेव्हा आमच्या बहिणींनी आंदोलन सुरू केलं अंगणवाडी सेविकांनी मदतनीस नाही तर सगळ्यात पहिले त्या आंदोलनाला भेट कोणी दिली? मी दिली आणि त्यांना समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्याची माहिती दिली की या ठिकाणी पूर्ण राज्यात आंदोलन चालू आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे, यांचं मानधन वाढवलं पाहिजे, यांना परमनंट केलं पाहिजे, यांना पेन्शन लागू केली पाहिजे. तेव्हा 10,000 रुपये तुमचं त्या ठिकाणी 10,000 मला वाटते 300 रुपये ना, 10,300 रुपये. पण तुम्हाला एक सांगतो, आज हे 3,000 रुपये जे मिळत आहे, जेव्हा 3,000 देण्याची धमक आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यापर्यंत मिळाला पाहिजे तर त्या ठिकाणी ही सरकार येणाऱ्या काळामध्ये मी विश्वास देतो की 26,000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही चुपचाप बसणार नाही आणि तुम्हाला परमनंट केल्याशिवाय सुद्धा स्वस्त बसणार. कारण की ही ताकद या सरकारमध्ये आहे, या सरकारच्या नेत्यांमध्ये आहे
आणि तुमचा भाऊ प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटामध्ये कुठल्या सरकारची पर्वा करणार नाही, कुठल्या मंत्र्याची पर्वा करणार नाही, एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील हे तुम्हाला मी वचन देतो. कारण की आज या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी इथे उपस्थित आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रमाणपत्र जर कोणी देत असाल तर तुमचा भाऊ रवी राणा देत आहे. आणि हे प्रमाणपत्रच नाही, हे प्रमाणपत्र शासकीय आहे, पण माझ्या बहिणींनी राखीमध्ये माझी दिलेली साडी घातली पाहिजे म्हणून रवी राणा स्वतःच्या खिशातून साडी चोळी सुद्धा देत आहे. हे शासनाची नाही आहे, शासनाने दिली, हे मी देत आहे साडी चोळी. आणि या बहिणींनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे. या उद्देशाने त्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. शेवटच्या महिलेला साडी चोळी, शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे. तिथपर्यंत शेवटपर्यंत मी इथे थांबणार आहे. आणि सगळ्यांच्या इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मला माहीत आहे, मला 1 घंटे आधी फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे, म्हणून ताबडतोब म्हटलं पार्लेजीचे बिस्किट आहे त्यांना, त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहते ना, बिस्किट मिळाले की लहान मुलांना, कारण की आपण उपाशी राहू शकतो पण लहान मुलांना तर बिस्किट द्यावं लागेल. तर या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पण आज मी एवढंच सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीणमधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आहेत आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात आणि आपल्या पोटाला तडा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवारातला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3,000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3,000 रुपये केले पाहिजे. 3,000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3,000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणारच आहे. जर 1,500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3,000 रुपये हे 1,500 रुपयाचे 3,000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या आणि आशीर्वाद कसा द्यायला लागते, असा द्यायला लागते नवनीत राणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1,500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात आणि त्या मेंढकांना एकच असते की रवी राणा खराब आहे, रवी राणाचा हा काम आहे, रवी राणाचं ते काम आहे. अरे 5 वर्ष कुठे गेला तो बाबा. तर रवी राणावर टीका होणारे खूप टीका होईल, बोंडे साहेबांवर टीका होईल, नवनीत राणावर टीका होईल. पण एक लक्षात ठेवा, जो 5 वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवाराचा सदस्य राहते. जो बरसाती मेंढकासारखा बाहेर निघते
बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते. म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं, आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचाराने रवी राणा काम करतो. आज 12 महिने इलेक्शन असो की नसो, प्रत्येक गरीबाच्या घरी किराणा पोहोचणं, त्या गरीबाच्या घरी दिवाळी झाली पाहिजे. आणि 10 येणाऱ्या 14 तारखेपासून डॉक्टर साहेब 1 लाख कुटुंबाच्या घरी किराणा वाटणार आणि 1 लाख कुटुंबाच्या घरी त्या किराणाच्या थैलीमध्ये साडी सुद्धा राहणार आहे, जे दिवाळीला आमच्या बहिणींनी घातली पाहिजे. या ठिकाणी राखीची साडी इथे मिळेल आणि दिवाळीची थाळी थैलीमध्ये मिळेल. अरे किती पैसे जमा करा, सगळं इनकमिंगच आहे, आउटगोइंग नाही आहे. एखाद्या नेत्याला मला विचारायचं आहे, इतक्या वर्ष सरकारमध्ये असता, इतक्या वर्ष सत्ता भोगता, इतक्या वर्ष आमदार असता, खासदार असता, अरे सगळं इनकमिंग जे करता तुम्ही, थोडं गरिबांना आउटगोइंग करा. भरभरून हे गरीब लोक आशीर्वाद देतात. हे उदाहरण रवी राणा आहे. पण रवी राणाला साडी वाटली त्याच्यावर टीका, रवी राणाने किराणा वाटला त्याच्यावर टीका. अरे मी सगळ्या नेत्यांना सांगतो, रवी राणा किराणा वाटते, तुम्ही मूठभर फक्त साखर वाढून दाखवा, फक्त साखर. पण टीका करण्याला काही लागत नाही, पण किराणा वाटायला पैसे लागते. काय लागते तर पैसे खिशातून काढायला काय वाटते त्यांना की माझ्या कुटुंबासाठी मालमत्ता जमा केली पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी पैसे जमा केले पाहिजे, माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी विचार केला पाहिजे. अरे ज्या कुटुंबांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचलं त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. हे कुटुंब सुद्धा आपलं आहे, या कुटुंबाला मजबूत करा. आज तुम्ही पाहिलं की जातीपातीचं राजकारण करून, खोटा नाटा प्रचार करून, अरे संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा खोटा प्रचार केला. अरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान भी रहेगा. और संविधानाला बदलण्याची कोणाची बापाची ताकद नाही आहे. पण खोटा प्रचार केला, खोटा प्रचार करून चांगल्या लोकांना घरी बसवलं. आणि चांगल्या लोकांना घरी बसवल्यानंतर काय परिस्थिती असते, एखादा व्यक्ती जर घरातला चांगलं काम करत असेल आणि त्याला जर तुम्ही शिवा देताय तर त्या चांगल्या माणसाच्या कामाला काही किंमत राहत नाही. ती चांगलं काम करण्याचं काम नवनीत राणांनी केलं. पण एक अशी हवा आली, त्या हवेमध्ये त्यांना वाहून जावं लागलं आणि एक कुणीतरी निवडून आलं. तर मला एवढंच म्हणायचं आपल्याला की राजकारणामध्ये राजकारण होत राहील, जात राहील, सरकार येत राहील, बदलत राहील, पण चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. चांगले लोक जर राजकारणामध्ये आले तरच तुम्हाला सांगतो या देशामध्ये गरिबांमध्ये परिवर्तन होईल. या देशामध्ये दोनच जात आहे, एक गरीब आणि श्रीमंत. त्या श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला. त्या तळागाळातल्या गरीब लोकांना बाहेर काढण्यासाठी चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. ही संधी सुद्धा चांगल्या लोकांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. हे हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. आज तुम्हाला माहित आहे, माझ्या घरी कोणी जरी आलं तर चहा पिल्याशिवाय जात नाही. कोणी बिमार आहे त्याचा इलाज केल्याशिवाय, त्याला मदत केल्याशिवाय मी सोडत नाही. कोणा शिक्षण आहे त्याला मदत करतो, कोणी लग्न आहे त्याला मदत करतो. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जर कोणी सापडलाय त्याला मदत करण्याचं काम जेव्हा आम्ही करतो तर मला माहित आहे की गरिबीचे चटके काय असते आणि गरिबीचे चटके जो भोगते तोच गरिबांना न्याय देऊ शकते. आज कोरोनाच्या काळामध्ये एवढे अधिकारी या ठिकाणी बसले, सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापलं कर्तव्य बजावलं. पण कोरोनाच्या काळामध्ये मेलघाट सारख्या आदिवासी भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी किराणा वाटण्याचं काम जर कोणी असं केलं असेल तर तुमच्या भावानी केलंय, नवनीत राणांनी केलंय, बोंडे साहेबांनी केलंय. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाही त्या गरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं. अमरावती शहरामध्ये ग्रामीण मध्ये मदत करण्याचं काम केलं.
कोरोनामध्ये जे मजदूर वेगवेगळ्या राज्यातून येत होते त्यांना आपापल्या गावामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या भावांनी केलं. बाकी सगळे नेते बिडामध्ये लपले होते. त्या कोरोनामध्ये तुमचा भाऊ मैदानामध्ये होता. म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, नवनीत राहाचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका. आणि मी राजकारणामध्ये ठरवलेलं आहे, ज्या दिवशी मी पराभूत होईल त्यानंतर कधी इलेक्शन लढणार नाही. राजकारण हा धंदा नाही आहे. मी रक्ताचं पाणी करून या लोकांना मदत करतो. राजकारण करायसाठी हा कोणी धंदा घेऊन बसलो नाही आहे. जर तुम्ही मला आशीर्वाद देत राहाल तर मी तुमच्या सोबत ताकदीने उभा राहत राहील. जे मला कर्तव्य आहे ते मी करत राहील. पण कोणी जर हे ठरवत असाल की रवी नावाचा पराभव करायचा आहे तर मलाही माहित आहे या बहिणी अंदर आणि बाहेर बसलेल्या आहे. जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, रवीनाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. ही ताकद मला माहित आहे. म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3000 रुपये टाकले जाईल. आणि जवळपास 25,000 पेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोरगरिबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता. 25,000 पेक्षा डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या चष्मे मोफत वाटले. कॅम्प मोफत होता. आणि मोत्या बिंदूचे कमीत कमी 700 ते 800 ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले. तर ज्यांनाही असं वाटते की आमचा डोळे चेक झाले पाहिजे, चष्मा मिळाला पाहिजे, मोत्या बिंदूचं ऑपरेशन झालं पाहिजे, तर 15 तारखेपासून आपण युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयामध्ये 15 दिवस हा कॅम्प ठेवणार आहे. कोणी तिथे या, चेकअप करा, चष्मे पण दिले जाईल, ऑपरेशनसाठी त्यांचा नंबर सुद्धा लावला जाईल. आणि हे सर्टिफिकेट ज्या महिलांना इथे मिळेल, काही महिला राहिल्या असेल तरी 15 दिवस युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना हे सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं दिल्या जाईल. म्हणून जे सुटेल त्यांना तिथे मिळेल. पण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला आपण या ठिकाणी सर्टिफिकेट देणार आहे. आणि सगळ्यांनी याचा सर्टिफिकेट घेऊन जावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सगळ्यांना मनापासून बाकीच्या योजना डॉक्टर साहेब समजून सांगतील. शेतकऱ्यांच्या, विजेच्या, विद्यार्थ्यांचे जे शिक्षणासाठी गव्हर्नमेंट पैसे देणार आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब समजून सांगतील. मी एवढंच सांगेल की सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि जे लोक काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान.